माहिती आहे राहुलची. राहुल नावाचा ऊसतोड कामगार आणि वैभवी राम शेटे नावाच्या मुलीसोबतच्या त्याच्या लग्नाची, जिचा शेवट इतका धक्कादायक आणि असं आहे की ते समजून घेणं देखील अवघड वाटतं. राहुल हा बीड जिल्ह्यातील एक तरुण, साधारणपणे 20 ते 22 वर्षाचा, गरीब कुटुंबातून आलेला तो ऊस तोडीचं काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचा स्वभाव मेहनती आणि साधा होता. गेल्या 2 ते 3 वर्षापासून तो लग्नासाठी वधू शोधत होता, पण गरिबीमुळे आणि चांगलं स्थळ मिळत नसल्याने त्याला अनेक अडचणी येत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर कायमच एक प्रकारची चिंता आणि भविष्याची अनिश्चितता दिसायची. तो आपल्या घरच्यांसाठी काहीतरी चांगलं करीत इच्छित होता आणि लग्न करून आपला संसार थाटण्याचा स्वप्न पाहत होता. अशाच त्याच्या आयुष्यामध्ये यमुनाबाई शिंदे नावाची एक महिला आली, जी वधू शोधून देण्याचं आमिष दाखवून अनेक लोकांची फसवणूक करत होती. यमुनाबाई शिंदे ही एक अनुभवी आणि कुटील मनाची महिला होती, जी लग्नाच्या नावाखाली पैसे उकळण्याचं काम करत होती. ती लोकांच्या गरजा आणि कमकुवत बाजू हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे. तिच्यासोबत वैभवी राम शेटे नावाची एक मुलगी आणि एक जोडपं होतं, जे वैभवीचे काका काकी म्हणून काम करत होते. हे सगळे मिळून एक मोठा रॅकेट चालवत होते. दिसायला ती अतिशय साधी असले तरी त्यांच्या मनात फसवणुकीचा कट रचलेला. फसवणुकीची सुरुवात आणि लग्नाचं नाटक. राहुलला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने तो खूप निराश होता. याच दरम्यान यमुनाबाई शिंदे यांनी त्याला संपर्क साधला आणि त्याला एक चांगली मुलगी शोधून देण्याचं आश्वासन दिलं. तिनं राहुलच्या कुटुंबाला आणि त्याला विश्वासात घेतलं. राहुलनं मोठ्या आशेने आपल्या आयुष्याची जमापुंजी आणि उसनवारी करून तब्बल 3 लाख रुपये यमुनाबाईला दिले. या 3 लाख रुपयाच्या बदल्यात यमुनाबाईनं वैभवी राम शेटे नावाच्या मुलीसोबत राहुलचं लग्न लावून दिलं. लग्न मोठ्या थाटामाटात झालं, जसे सर्वसामान्य कुटुंबात होते. राहुलला वाटले की त्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता त्याला एक जीवनसाथी मिळाली आहे आणि त्याचा संसार सुरू होणार आहे. त्याच्या डोळ्यामध्ये भविष्याची स्वप्न तरंगत होती, पण हे केवळ नाटक होतं याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. 2 दिवसातच हे उघड झालं. सत्य लग्न झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच या फसवणुकीचे बिंग फुटले. नववधू वैभवीने आपल्या एका मैत्रिणीला सांगितले की तिला त्रास दिला जातोय. कदाचित ती या फसवणुकीच्या कटात पूर्णपणे सामील नव्हती किंवा तिला हे नाटक जास्त काळ करायचं नव्हतं. या माहितीनंतर पोलिसांच्या या प्रकरणात प्रवेश झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि जे सत्य समोर आलं ते राहुलसाठी एखाद्या भूकंपापेक्षा कमी नव्हतं. पोलिसांच्या चौकशीसमोर असं समोर आलं की राहुलनं ज्या वैभवी राम शेटेशी लग्न केलं होतं ती आधीपासूनच एका 5 वर्षाच्या मुलीची आई होती. हे ऐकून राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे स्वप्न, त्याचं लग्न, त्याचा संसार थाटण्याचा प्रयत्न हे सर्व एका क्षणी धुळीला मिळालं. त्याला देण्यात आलेले 3 लाख रुपयेही त्याचे वाया गेले आणि त्याचं भविष्य अंधारात गेलं. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई केली. वैभवी राम शेटे आणि या रॅकेटमधील इतर अनेक सदस्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत असं दिसून आलं की ही टोळी पद्धतशीरपणे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणांना लक्ष्य करत असते. ते त्यांच्याकडून लग्नाच्या नावाखाली मोठी रक्कम घेत असतात. एकतर आणखीन पैशाची मागणी करतात किंवा खोट्या छळाच्या तक्रारी दाखल करून त्यांना ब्लॅकमेल करतात. या प्रकरणातील ज्या जोडप्यांनी वैभवीचे काका काकी म्हणून काम केलं होतं ते मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेत आहेत आणि या घटनेतून आपण काय शिकावं, तर राहुलची ही कहाणी समाजातील मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षात आणि आर्थिक फसवणुकीचे भयावह चित्र आहे. लग्नाच्या आशेने आणि एकाकीपणामुळे राहुलने घेतलेला हा निर्णय त्याला आयुष्याचा धडा शिकून गेला. तरुणांच्या गरजा समजून घ्या. ग्रामीण भागातील अनेक तरुण लग्नासाठी उत्सुक असतात, पण आर्थिक परिस्थिती किंवा योग्य स्थळ न मिळाल्याने ते निराशेच्या गर्तेत जातात. अशा वेळी ते चुकीच्या लोकांच्या आमिषाला बळी पडतात.
समाजांना आणि कुटुंबांना अशा तरुणांना आधार देण्याची गरज आहे. जागरूकता आणि सावधगिरी. लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयात घाई न करता समोरच्या व्यक्तीच्या आणि तिच्या कुटुंबाबद्दल संपूर्ण माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनोळखी मध्यस्थ किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या प्रस्तावाबाबत अधिक सावध राहावे. कोणत्याही मोठ्या रकमेचा व्यवहार करताना किंवा लग्न ठरवताना कायदेशीर सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. सामाजिक विचार बदलण्याची गरज. अजूनही समाजात मुला-मुलींच्या लग्नाबाबत अनेक गैरसमज आणि दबाव आहेत. त्यामुळे अनेकदा चुकीचा निर्णय घेतले जातात. प्रेमाच्या आणि नात्यांच्या मूल्यांना योग्य दृष्टीने पाहण्याची गरज आहे. मदतीचा हात पुढे करा. जर तुमच्या ओळखीत कोणी अशा परिस्थितीतून जात असेल तर अशा फसवणुकीला बळी पडलं असेल तर त्यांना भावनिक आधार द्या किंवा योग्य मदत मिळवण्यासाठी प्रोत्साहन द्या. राहुलचा संसार तर मोडला असला तरी त्याच्या या अनुभवातून समाजाला एक मोठी शिकवण मिळते. आपण या तरुणाच्या दुःखाला आणि त्याच्या भावनांना वेळेवर समजून घेतलं असतं तर कदाचित आज त्याचं आयुष्य वेगळं असतं. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपल्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे, फ्री आहे. त्यामुळे मनसोक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवीन अपडेट, नवीन माहितीचे व्हिडिओ टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही. जेणेकरून ज्या लेटेस्ट अपडेट आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील. तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच लेटेस्ट दमदार अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.